का हो राजकन्या, झालं का हो त्या घरी पीठ शिकलं का त्या याचं ज्वारीचं? ठेव माय ज्वारीचं पीठ उकळाले भेटते का आपल्या घरी? ज्वारीच नाही आहे तर ज्वारीचं पीठ कुठून उकडू बाई, सांगा बरं तुम्ही. पैसे नाही पाहिजे काय? आणि आता लाडकी बहिणीचे पैसे येईल म्हटलं, तेव्हा म्हटलं उकळेल, म्हटलं आणून म्हटलं विकत मी मा पैशानं. आता आले म्हणते ना 3,000. आले नाही तर काय, किती दिवसाचे आले पैसे? आता ऑनलाईन खर्चही केले, मी दिले बेसिक वाल्याला भरून. माझ्या मागं तर नुसतं बेसिकच लागलाय बापा. हे घर बांधलं नुसतं बेसिकचं काम लागलं मला. कधी कधी असं वाटते का हे घर बांधूनही माझ्या मागं लोचान लावून घेतलं एक नवीन. माय बाई तू कशी बोलतो व? तू काय एवढी श्रीमंत लागून गेली काय? पैसे जर ते बेसिकचे काढले नसते तर घर बांधणं झालं कसं कसं? विचार कर ना, नवऱ्याच्या भरोशावर कसं होईल? अधिक म्हणतं काढायला पुरलं नाही. कशी आहे व तू? कसं आहे घरकुल आलं आणि त्या घरकुलचे पैसे आणि त्या बेसिक काढलं म्हणून घर उभं झालं. नाही काढलं असतं तर आयुष्यभर त्याच घरात राहायला लागलं असतं ना माय माझे. अशी बोलत नको जज्जू. तुले काय आहे, मी एवढी कामाला जातो रोज, एकही दिवस घरी नाही राहत, काहीच पैसे उरत नाही म्हटलं माझ्याजवळ. मला आता साडी घ्यायची आहे, माझ्या भावाचं लग्न आहे तर, पण माझ्याजवळ पैसे नाही म्हटलं. हे लाडक्या बहिणीची सगळे त्याच्यात जाते माय. यायचा विचार येईल माईचं बेवडं म्हटलं दारू पिऊन झोपलं असं. कल तर नाही करण बाई. आता म्हटलं मला गॅसही नाही आहे घरी, कसं करा? घरात तर चुलीवर करायला काढी नाही, इंधन नाही. काय करू येईल काय सांगा? आणि ह्या म्हणून गेले कुठे ते 3,000. आता ह्या बेवड्यानं माय काढून घेतले, मी काय करू? तुमचे आलूची चिप्स गिप्स झाले का हो? हो बाई केले म्या. काय काय खाऊ नये काय? आता जरा लाडकी बहिणीचे पैसे आले ते मी आणले बाई 10 किलो. नवरा आणूनच नाही का, मग का आपण आणवले का? आता आपल्याला लाडकी बहीण भेटतात त्याच्यातूनच आणले म्या. काय करणार आहे? त्याला काय म्हणणार आहे हो बिचारे? एवढं सरपर रोज माणसाला घरही चालवणं, किरा नाही आणणं, भाजीपाला आणणं, किती पैसे जाते हो बिचारे. ते करते खायच्या बाबतीत ढक्कल गिक्कल मी आणत असतं, मी करते असतं. एका दिवशी 10 किलोचे म्हटलं पापड केले म्हटलं म्या. पुरील फक्त उलीशी लाटून मागतले उंडे आणि बस केले बाई म्या. बापा 10 किलो आलू बापा, किती कष्ट झालं आहे त्या घरी, इतके मोठी आलू माय. कशा हो काकू तुम्ही 10 किलो एकदम अचंबत झाल्या. खाले पाहिजे नाही काय? वर्षभर खायचे ना खाले. आणि लेकरं म्हणतात तसंच राहते. लेकरू म्हणजे बाई पोरगीची एकटीच आहे ना, आणि ते तर निश्चित तसंच राहते. आणि पाहिजे नाही तर काय तुम्ही मला नवलच करून राहिला तुम्ही तर. बापा किती खाते हो माय, माझ्या घरी 1 किलोचे पापड नाही करायला भेटत बापा. कसं हो माय यायचं? बाई करतो, आपल्या नशिबीने भेटत नाही तर आता दुसऱ्याला जुरून काय फायदा आहे काय? एवढे नाही करत असतो बापा, आम्ही करतो 2-3 किलोचे बस मोकळ करत असतो बाई 10 किलोचे पापड. काही असं कोणी मला काही म्हणो, खादोडी म्हणू का काही म्हण, मी करतो म्हणजे करतो. तुम्ही सांगा, तुम्ही हॉटेलात जा, हॉटेलात तुम्हाला सारं भेटन, पिझ्झा भेटन, बर्गर भेटन, सारंच भेटन. पण आपल्याला तुम्ही जर मागून पहा बरं, पिठाचा पापड द्या म्हणून, पिठाचा पापड देते का पाहिजे तुम्ही तळून? किती चांगलं हॉटेल असलं तर मला नाही दिसलं बाई असं कोणतं एखादं हॉटेल. हो ती गोष्ट खरी आहे, मुंगाचा पापड भेटन, सगळंच भेटन, पण त्याचे पापड भेटत नाही हो बाई ज्वारीचे. हे बरोबर आहे ती वालो. काही ढक्कल नव्हती बाई, मी लग्नाच्या अगोदर लय खाऊ बाई. माझ्या घरी म्हटलं 15 पायल्याचे पापड करे. आता कायले खोटी बोलू मी? आम्ही खाऊ म्हटलं, आम्ही आमचे बहीण भाऊ दोघं तिघं होतो, हिरस खाऊ आम्ही. पण आता बिचारा खाणं नाही होत ना. पहिले म्हणजे कसं हिरस राहे, आता कसं आपण एकट्या जेवण खाणं नाही होत ना. माझ्या घरचे खायच्या बाबतीतली चढ आहे. माई सासू नाही खात, मा नवरा खात नाही, मला पाहिजे हो बाई. मी माझ्यासाठी 4 कुरड्या काढा, पण काढतो म्हटलं मी. आता ते न खात नाही म्हणून का आपण नाही खाऊ का? आपल्या तोंडाला का मुस्क बांधले काय? माय म्हणून असलं तर भेटते का आपल्याला? असा बेवडा इथं असतं, गॅसही नाही आणत, बेवडा तर काहीच नाही आणत माझ्या घरचं. मला माया माहीत याच्यात आपल्याला काय बोलतात ह्या आहे बाई मोठ्या बाया. कायचा विचार करून राहिली हो? मी लय वेळची पाहून राहिली, सगळ्याजणी बोलून राहिल्या. तू तुझ्याच गुंतारात आहे. कोणता गुंतारा आहे सांग ना. मला नको ठेवू ना, काय झालं बोल ना. कोणता गुंतारा राहीन हो आजी? काय आपलं आहे जिंदगी, जे चालू आहे ते आहे. काय सांगायला पुरते आपली रोजचीच कथा. बाई म्हणली लपून ठेवतो बाई, काही असं तर त्या घरचं. आणि नवऱ्याचे बोललं लपून ठेवतो, आपल्याला हे पटत नाही. जरासं सांगावं बाई, जास्त जर मनात ठेवलं ना तर त्याचा त्रास होत असते. आमचं काही असं आम्ही सांगून मोकळे होते, हे पाय कशा सांगते मोकळ्या होते, पण तू तुझ्या मनात ठेवतं. नवरा बिचारे सप्पा कामाला जात नाही. त्याला त्या तू घरी खाऊ घालतो. काय तो डोक्षावर नाही बसन बिचार त्या नवरा, काय तो डोक्षावर नाही बसन. आणि तोच तुले मारते, तू पण कधी सांगत नाही. आम्हाला काय समजत नाही काय? आम्ही काही एवढं बयान नाही आहे, पण आम्ही म्हणत नाही का जाऊ दे बा, तू सांगत नाही, आपण कायले म्हणावा तुले. आणि त्या म्हणाला बेकार वाटन बा, नवऱ्याला अशा म्हणते तशा म्हणते. पण खरी कंडिशन हे आहे, तू लय नवऱ्याचं झाकून ठेवतो बाई. काकू तू मुळ्या जातच नाही कामाला, तर मी काय करू सांगा बरं? तुम्ही काय करू? आम्ही त्याला मारू सांगा तुम्ही? मी काय मारू काय सांगा त्याला? मारल्यानं सगळं काही होत नाही, पण जरासं बोला लागन, चाला लागन. कायले जाऊ कामाला? त्या 2-4 दिवस राह ना घरी. पण तुलेच गमत नाही ना, तुलाही पाहिजे छातीवर पैसा वागवाले. तुलाही गमत नाही ना पैसा तुझ्या जवळ असल्याशिवाय. तू जर कामाला गेली ना सप्पा कामाला जाते म्हटलं,
पाहायला होतं ते 2 टाइम होतं ना घरात खाची सगळी सोय. मग काय करून तो काम त्याला भेटून राहिलं नाही तर मस्त हिंटे गल्लीनं रस्ते मस्त हे माया रागीन. नाही तर त्या नवऱ्याला सांगशील तू. पण मी तुला एक तोंडावर स्पष्ट गोष्ट बोलतो. त्याला डोक्यावर घेतला हो बाई म्हणून तो डोक्यावर नाचून राहिला. आता तुया काहीच नाही सांगायचं तथ्य ना, काही जाणत त्या घरात काहीच नाही. तू जाणतं ना समोर समोर मग त्याला आणाच काय लागते. काय सुख भेटलं तर मग तसंच पाहिजे. बाई पहिल्यापासूनच चालणे लावली आमच्या नवऱ्याले. आनंद खा नाही तर आम्ही घरी राहून खातो. मी सप्पा जात नाही म्हटलं का मला माणूस तसंच पाहिजे म्हटलं. मग घरीच राहते आपल्याच भरोशावर मग पाहिजे ना आपल्याला चालव म्हणते मग घर. मग आपण चालवा घर त्याला मुकट सोडा मस्त हिंडाले गडलेनं आणि आपण घरं चालवा. हे कोण सांगितलं. जेवढं सुख पाहिजे तेवढं भेट पाहिजेच पाहिजे. आपण करतो ना मदत नवऱ्याले करावंच लागते. आपलं असं म्हणणं नाही आहे. पण सगळं आपण डोक्यावर घेऊ नये. त्या घेतलं माझ्या डोक्यावर आता तुला भोगा लागून राहिलं काय ते मस्त घरात मस्त ऐशाराम करत आणि इकडला तिकडे हेंटेन दारू ढोसते आणि तुलाच पैसे मागून. आणि रिकामा माणूस असला म्हणजे त्याच्या डोक्यात मग ते अगोचे कामं सुचते ना. तसंच आहे ना कामात राहिला तर दारू प्याली बेंडेला राहिला असताना. हो हे बरोबर आहे होती. हे बरोबर बोलली हो तू. आपण एकदम नाही अंगावर घ्यायची नाही गोष्ट बरोबर आहे तुझ्या. ओ याची हिच्याकडचा माणूस सुनाल ना. चुप रे तू. बापा राय तुम्ही चूप. झालं ना मग सोडायचे जेवण घेऊन तुमचे. झाले ना आता काम आहे झाले म्हणून येऊन बसला. लिहिले चाल ना घरी ये. काका इथंच बसतं काय. इथं बसतं आणि घरात स्वयंपाक नाही केला. हो येतो बापा. घरात सिलेंडर तर नाही आहे. सिलेंडर तर नाही आणलं तुम्ही. म्या काय ना बापा या बायलेच बोलून. माय ना असंच शिकवलं काय आणि नवऱ्याला उपायची ठेवासं इकडे बाया शोधत गोष्टी हाकलाच्या हेच शिकवलं का त्या मायनं. स्वयंपाक कोण नाही गेला सांग लवकर. मायगी कायले काढता गॅस नव्हता म्हणून मी केला नाही. तुम्ही गॅसच नाही आणला सारं काय मॅच करावं काय. तोंड येऊन राहिली तू. मा तोंड येऊन राहिली. मारलं कुठेही मारत राहते तरी सगळं मी काम करतो. सगळं मी माया भरोशावर काय करणार आहे. तुम्ही काहीच नाही आणत. किती काय रे तिला मारून राहिला. ते येऊनच राहिली होती. कसं मारून राहिला तू. माणूस आहे हो मा एवढा निर्दयी. केसही उडून राहिला हो भाऊ. सोड ना तिने काय केलं स्वतःच आणत नाही आणि तिले मारून राहिले. काय हो तुम्ही बोललो का खरं तर माझ्या बायकोला तुम्ही बैकून दिली. माझी बायको चांगली होती म्हटलं कामाला जाय सारा गॅस भरून राहिले. तुम्ही तिचं पोट भरवलं. पोटात काहीतरी भरवलं तिले माया विरोधात केलं. म्हणून मला तोंडी येऊन राहिले. तुम्हीच सत्यानाशा बाया होय. तुम्ही माझ्या घरात आग लावली. तिने गॅस आणला माझ्यासाठी स्वयंपाक केला असता. तुम्हीच तिला शिकवलं. जा तुमच्या घरी जा बरं. इथं भांडण नका करू. माझ्या घरचा माणूस इंदा मलाच कला करून असून मला तरी तिला माझ्या घरात सांगून देतो. सोडा तिच्या जा सोडा. चाल घरी चाल. त्या बायकाने तुला शिकवलं चाल घरी. मारू नका ना मारू नका. काही कोणा नाही शिकवलं ना. काही कोणालाही बोलत राहता. काय तुले नवऱ्यापेक्षा त्याची लय लागून राहिली आता. घर फोडायची. कोणाला घर गिरफोड्या करून राहिला. स्वतःच्या बायकोला मारतात लोकांवर जास्त बोलून पाहून राहिला. माझला काय लय तुम्ही त्याला काय काही म्हणून राहिले. चला मला मारायचं आहे ना चला घरी मारा. किती मारता तर मारा.